श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ, ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. सुंदर अशा सकाळी, सुंदर अशा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळ ही झालेली आहे आणि बघा, सकाळी सकाळी जर आपल्याला एखादं पेय प्यायचं असलं, म्हणजे जर एखादा पिण्याचा पदार्थ जर आपल्याला प्यायचा असला ना, तर आपल्याकडे किती ऑप्शन असतात बरं. चहा, कॉफी, ग्रीन टी, फ्रेश. मग त्याच्यामध्ये कोणी कोणी ब्लॅक टी पितं, कोणी सकाळी सकाळी जर कोणाला प्यायचं असलं तर कोणी कुठला काढा पितं. तर अशी आपली भारतीय संस्कृतीसुद्धा तशाच प्रकारे विविध गोष्टींनी नटलेली आहे. विविध कला, संस्कृती अशा विविध पद्धतीने आपली संस्कृतीसुद्धा त्याच पद्धतीने नटलेली आहे. तर हे माझा सांगण्यामागचा उद्देश असा आहे, की बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण एक कॉम्पिटिशन ठेवली, की पदार्थ मेनू बनवण्याची जर कॉम्पिटिशन बनवली आणि त्याच्यामध्ये जर भरपूर स्त्रियांनी, भरपूर महिलांनी जर पार्टिसिपेट केलं, तर असा एकही महिलेचा मेनू रिपीट होणार नाही. एवढी आपली भारतीय संस्कृती आहे. ती जशी खाद्यपदार्थांनी, विविध खाद्यपदार्थांनी नटलेली आहे, तशीच आपली भारतीय संस्कृती ही सुद्धा विविध कला कौशल्याने सुद्धा तशीच नटलेली आहे. मग त्याच्यामध्ये खूप सारे कला, खूप सारे स्किल असतात. जसे की खेळण्याचे गेम, जसे आपले खेळ असतात. आपला जसा स्पोर्ट्स असतो. आपले जसे काय म्हणतात त्याला, कलागुण असतात. आपल्यामध्ये ज्या स्किल्स असतात, तर त्या स्किल्समध्ये जशी भारतीय संस्कृती ही विविध पद्धतीने नटलेली आहे, तशीच आपल्या बघा आपण कधी-कधी कथ्थक असतं, बॉलिवूड असतं, क्लासिकल असतात किंवा मग भरतनाट्यम असतं. तर याच्यातली एकमेक कुठली तरी एक गोष्ट ही प्रत्येकामध्ये लपलेली आहे. प्रत्येकामध्ये देवाने एक तरी स्किल दिलेलं असतं. जसं की तालवादन, तबलावादन, पेटीवादन, कुठलंही एक नालवादन, असं कुठलीही एखादं स्किल असतं. मग ते स्पोर्ट्सचं असो किंवा काहीतरी असो. तर ते प्रत्येक स्किल देवाने प्रत्येकामध्ये दिलेलं आहे. फक्त ते शोधण्याचं काम हे आपल्यामध्ये असतं. आपल्या मुलांमध्ये कुठलं स्किल आहे, हे बघण्याचं काम हे आई-वडिलांमध्ये असतं आणि प्रत्येक मुलाने स्वतःमधले हे स्किल बाहेर काढलं पाहिजे. तसंच आजसुद्धा आम्हाला जायचं आहे सांगवीला, जे निळू फुले ऑडिटोरियम आहे. तिथं आम्हाला त्या ऑडिटोरियममध्ये एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम बघायला आम्हाला जायचं आहे. तर त्याच्यामुळे लवकर पटापट आवरून आम्हालासुद्धा तिथं जायला निघायचं आहे आणि तो कार्यक्रम काय आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन बघायलाच मिळेल. कार्यक्रम एवढा सुंदर होता, म्हणजे कार्यक्रम एवढा सुंदर होता. काल आम्ही जेव्हा गेलो आणि जेव्हा बघितलं, जोपर्यंत आपण घराच्या बाहेर पडत नाही, जोपर्यंत आपण ह्या गोष्टी बघत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत, की बघून डोळ्याचं पारणं फिटून जातं. अशा ह्या गोष्टी असतात. एवढ्या लहान लहान वयामध्ये मुलींमध्ये एवढे छान स्किल असतात आणि मी तर नक्कीच या गोष्टीशी सहमत आहे, की मुलांपेक्षा मुलींमध्ये जर हे स्किल राहिले ना, तर या स्किलला आपण खतपाणी घालून योग्य प्रकारे त्याचं पोषण करून, त्याला व्यवस्थित त्याला ग्रो करून, त्याची डेव्हलपमेंट करून मुलींमध्ये एक तरी स्किल आपण आई-वडिलांनी आणलं पाहिजे. त्यांना ह्या गोष्टींमध्ये ग्रो केलं पाहिजे. कारण की कसं असतं, पुढे जाऊन जर बघा फॉर एक्झाम्पल पुढे जाऊन जर मुलींवर कुठलाही वाईट प्रसंग आला, कधी कोणी विधवा होतं, कधी कोणाचा डिव्होर्स होतो किंवा XYZ काहीही पुढे जाऊन कुठलाही एखादा वाईट प्रसंग जर आला ना, तर मुलगी तिच्यामध्ये असलेलं स्किल हे बाहेर काढून त्याच्याविषयी ती तिचं एक प्रोफेशन तयार करू शकते किंवा त्याविषयी त्या त्या स्किलमध्ये असताना ती त्या गोष्टीचा गोष्टीमुळे ती स्वतः जॉब करू शकते. ती स्वतःच्या पायावर खंबीररित्या अशी उभी राहू शकते. म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलीमध्ये एखादं जरी स्किल आणलं किंवा ते स्किल डेव्हलप केलं, तरीसुद्धा ती मुलगी एक उत्तम गुरु जर सोबत असेल तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो. आणि सर्वप्रथम वंदन करू ध्यायो श्री गणेश. द्वितीय नमन चितलाय करू ब्रह्मा विष्णु धिं धिं धा धा धिं धिं धा धा धिं धिं धा धा धिं
गिरगिर आई रे, गिरगिर आई रे. ओ, चातक बोले कोयल बोले मोर झूम के नाचे, चातक बोले कोयल बोले मोर झूम के नाचे. और पपीहा पीपी बोले, और पपीहा पीपी बोले पिया को पुकारे, पिया को पुकारे. बदरिया 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 कारी कारी रे, गिरगिर आई रे, गिरगिर आई रे, गिरगिर आई रे. हो, हो, सावन की रुत आई सुहानी सब मिल मंगल गाए हो, सब मिल मंगल गाए. सावन की रुत आई सुहानी सब मिल मंगल गाए हो, सब मिल मंगल गाए. पिया हमारे गए बिदसवा, पिया हमारे गए बिदसवा. छोड़े हैं बंटवारे, छोड़े हैं बंटवारे. बदरिया 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 कारी कारी रे, गिरगिर आई रे, गिरगिर आई रे, गिरगिर आई रे. कारी कारी रे बदरिया, कारी कारी रे बदरिया, कारी कारी रे, गिरगिर आई रे.
याच्या अगोदरचा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश माझा हाच की बघा प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं एक स्किल असतं की ती स्किल ती लोक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जी ती मुलगी आहे जो आपण पाण्याचा माठ भरत असतो, जो पाण्याचा माठ असतो, मटका असतो, त्याच्याने ती तिचं स्किल दाखवत आहे आपल्याला. तर हे जे सॉन्ग आहे, हे सॉन्ग जे शंकराचं भोलेनाथ शंकरांचं जे तांडव आहे, ते तांडववर ह्या मुलींनी हे डान्स केलेला आहे, कथ्थक डान्स केला आहे. एवढा सुंदर डान्स केला होता त्यांनी की असं वाटत होतं की हा डान्स म्हणजे हा तांडव संपायलाच नको पाहिजे. कारण मला हे सॉन्ग लावता आलं नाही, मला कॉपीराईट लागलं असतं जर मी हे सॉन्ग लावलं असतं तर कॉपीराईट लागू नये म्हणून मग मी हे सॉन्ग त्याचा व्हॉल्यूम हाईड केला. परंतु एवढा सुंदर डान्स केलेला आहे या मुलींनी. आणि बघा माझं तेव्हा सांगण्याचं अपूर्ण राहिलं की आपल्या मुलीमध्ये किंवा आपल्यामध्ये एखादं जर स्किल राहिलं, कुठलं एक कौशल्य राहिलं, कला राहिली, तर पुढे जाऊन आपल्यावर कुठलीही वाईट वेळ आली किंवा नाही आली, येवो किंवा नको येवो, परंतु आपण आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी आपण ह्या आपले स्किल पुढे करून याचं आपण एक प्रोफेशन आपण आणू शकतो. आपण त्याचा एक बिझनेस सुरू करू शकतो. आपण आपल्याकडे जर डान्स करण्याची जर आपल्याकडे कला राहिली तर आपण पुढे जाऊन क्लासेस घेऊ शकतो किंवा मग आपण आपले स्वतःचे क्लासेस ओपन करून आपण एक अकॅडमिक ओपन करू शकतो. असं जर आपल्या मुलींमध्ये आपण एखादं स्किल जर डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर पुढे जाऊन ते एक उत्तम नागरिक बनू शकतात. आणि आपल्या भारतामध्ये शिकण्यासारख्या आपल्यालासुद्धा माहीत राहत नाही की आतमध्ये आपण जेव्हा घरामध्ये असतो की बाहेर लोक एवढ्या वेगळ्या प्रकारचं स्किल अवलोकन करत असतात, एवढ्या वेगळ्या प्रकारची कला ह्या लोक जोपासत असतात. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हे पण आहे का, म्हणजे यालाही बाहेर जाऊन एवढा स्कोप आहे, हे आपल्याला बाहेर निघाल्यानंतरच कळत असतं. आणि जेव्हा आपण असे कार्यक्रम जेव्हा आपण बघत असतो, आपण जेव्हा तिथं हजेरी लावत असतो, त्यावेळेस बघितल्यानंतर खरंच आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं. आणि जरी 11:30 वाजले होते, रात्रीचे 11, 11:15 जरी वाजले होते, तरीसुद्धा वाटत नाही की त्या जागेवरनं उठावं असं म्हणून. एका जागेवरनं उठण्याची इच्छाच होत नाही, तहान भूक एक होऊन जातं. ह्या लोकांनी केलेलं त्यांचं सगळं कष्ट, हार्डवर्क, असं वाटतं की खरंच इतक्या छोट्या वयामध्ये आपल्या वेळेस असताना आपल्यालासुद्धा ह्या गोष्टी मिळाल्या नाही. परंतु जर आपल्या मुलींना जर ह्या गोष्टी आता मिळत आहेत, क्लासची जी फीज असते ती फीज भरण्याचे पैसे आज आपल्याकडे आहेत, मुलींना पोचवण्याचे साधन जर आपल्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, तर आपण का नको या मुलींना पुढे घेऊन जावं असं वाटत असतं. त्यावेळेस वेळेचा थोडा अभाव असल्यामुळे, वेळ मिळत नसल्यामुळे आपण त्यांना पोचवताना आपल्याला त्रास होत असतो. परंतु तो त्रास झाल्यानंतर त्याचा जो रिझल्ट असतो, त्याचा जो निकाल असतो, तो निकाल जेव्हा आपल्याला मिळतो ना, त्याची जी पोचपावती मिळते ना, त्यावेळेस आपण आत्ता टायमाचं केलेलं कष्ट आणि आपण आत्ता टायमाचं केलेलं आपलं हार्डवर्क ह्या गोष्टी सगळ्या विसरून जातो, सगळ्या मागे फेकून देतो. इतक्या छोट्या मुली एवढ्या कमी वयामध्ये एवढा सुंदर डान्स करतात, त्यांच्याकडे एवढं छान स्किल असतं. आणि जेव्हा कथ्थक असो, क्लासिकल असो, भरतनाट्यम, बॉलिवूड किंवा मग कुठलं तरी एक वादन वाजत असताना, किंवा आता बघा काही ठिकाणी आंधळे मुलं असतात, ज्या मुलांना पूर्णपणे दिसत नाही, त्या मुलांकडे जरी देवाने त्यांना दृष्टी दिलेली नाही आहे, परंतु त्यांच्यामध्ये एक सुंदर स्किल देवाने एवढं छान दिलेलं असतं. त्यावेळेस खरंच वाटतं की अरे जरी हे मुलं सृष्टी बघू शकत नाही आहे, तरी पण ह्या मुलांना देवाने एकतरी स्किल असं दिलेलं आहे की त्यांच्याकडे बघण्याचा नजरिया, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच आपला चेंज होत असतो. आपण खरं असं वाटतच नाही की ह्या मुलांना दिसत नाही असं म्हणून. त्याच्यामुळे माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या मुलींमध्ये असो किंवा मुलांमध्ये असो, एक स्किल असं येऊ द्या, एक स्किल असं डेव्हलप करूया, म्हणजे करायला पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन मुली त्यांचा स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः थोडा तरी पैसा कमवू शकतील. आणि बघा आजकाल पैशाला एवढी व्हॅल्यू आहे, कितीही पैसेवाला माणूस असो, कितीही उद्योगपती असो, परंतु त्याला पैसा हा अपूर्णच पडतो. आणि पैशाशिवाय आज कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. जरी आपण कितीही म्हटलं की मी ही गोष्ट पैशासाठी केली नाही किंवा मला पैशाची गरज नाही आहे, आपण जरी कितीही असं म्हटलं, परंतु तरीसुद्धा पैसाच हे सगळं काही आहे. आणि पैशानेच सगळ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो. पैसा नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. आपण प्रत्येक गोष्टीचं सोंग घेऊ शकतो, परंतु पैशाचं सोंग हे कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून मुलींमध्ये स्किल असलं
की ती स्वतःही डेव्हलप होऊ शकते, ती तिच्या परिवारालाही पुढे आणू शकते आणि ती घरापासून दारापर्यंत प्रत्येकाला पुढे आणू शकते. आणि पहिले तर राहायचं की बघा आता ह्या मुलींनी एक पहिला डान्स केला, वरती कळशी घेऊन खाली पायाखाली परात ठेवून त्यांनी एक सुंदर राजस्थानी नृत्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सरबतचे जे ग्लास असतात आपले, ते 2 ग्लास घेऊन त्याच्यावर त्यांनी नृत्य केलेलं आहे. खूप सुंदर असे डान्स होते, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डान्स होते. कार्यक्रम 4-5 तासाचा कार्यक्रम होता, परंतु एवढे सगळे व्हिडिओ मी इथं टाकू शकले नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा, कारण 2-1 सॉन्गला मी व्हॉल्यूम वाढवू शकली नाही कारण की मला कॉपीराईट लागलं असतं. हा पण एक सुंदर असं राजस्थानी नृत्य होतं आणि जरी तुम्हाला हे दोघे सॉन्ग ऐकायला भेटले नाही, परंतु तुम्ही त्यांचं स्किल बघू शकतात की त्यांच्याकडे कसं स्किल आहे असं म्हणून. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून या मुलींमध्ये असणारी स्किल हे आपल्यालासुद्धा एक असं एक घेऊन जातं की बाबा आपल्यालाही काहीतरी हेवा वाटत असतो की खरंच आपल्याकडे पण असं काहीतरी स्किल असलं पाहिजे. आपणही आत्तापर्यंत ह्या गोष्टी का नाही केल्या किंवा केल्या पाहिजे, आपणही या गोष्टी केल्या पाहिजे असं म्हणून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा.